मुंबई आणि एमएमआर मध्ये रात्रभर संततधार पाऊस पडतोय। रेल्वे रुळांवर पाणी साचलंय आणि रस्त्यांवरही सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई शहर परिसर, मुंबई उपनगरात रात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय। कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई भागातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे। जेव्हीएलआर, दादर, माटुंगा, किंग सर्कल, कुर्ला परिसरातही पाणी साचलंय, तर ठाण्यातही पावसाची संततधार सध्या सुरू आहे। सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। काही रेल्वे रुळांवर देखील पाणी साचले। मुंबई आणि एमएमआर क्षेत्रामध्ये रात्रभर पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे। सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। दृश्यमानता काहीशी कमी झाली आहे, त्यामुळे वाहनांचा वेग मंदावतोय। रस्त्यांवरती पाणी साचलंय, त्यामुळे वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झालेला आहे। त्यामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर रात्रभर पावसानं जी बॅटिंग केली आहे त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आज नोकरदार वर्गानं पावसाचं चित्र बघून आणि त्यासोबतच वेळेचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावं असं आवाहन केलं जातंय। मुंबई आणि एमएमआर मध्ये रात्रभर संततधार पाऊस झालाय। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, काल रात्रभर पावसानं मुंबई आणि एमएमआर क्षेत्रामध्ये जोरदार बॅटिंग केलेली आहे। कुठे पावसाचं सध्या नेमकं काय चित्र आहे, कुठे कुठे पाणी साचलंय, रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतुकीचं काय चित्र आहे सध्या? प्रज्ञा, आपण बघतोय की रात्रभर मुंबईमध्ये पावसाने दमदार अशी बॅटिंग केलेली आहे। मुंबईची पश्चिम उपनगरे असतील, पूर्व उपनगरे असतील, तसेच मध्य मुंबईचा काही भाग असेल, इकडे सर्वत्र चांगला पाऊस झाल्याची बातमी आहे। आणि त्यावरून आपण बघतोय की आता सगळीकडे पाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे। जे सखल भाग आहेत, मग किंग सर्कल असेल, गांधी मार्केटचा भाग असेल, त्या ठिकाणी पाणी साचलेले आहे। त्यासोबतच कुर्ल्याचा नेहरू नगरचा डेपो आहे, तिथे पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। अंधेरीच्या काही भागात पाणी साचलेलं आहे आणि याचा सगळा फटका हा रस्ते वाहतूक तसेच रेल्वे वाहतुकीवर बसलेला आपल्याला दिसून येतोय। रस्त्यावर सध्या ट्रॅफिक कमी, त्यामुळे वाहतूक म्हणजे अद्याप झालेली नाहीये। मात्र रेल्वेची सेवा ही जवळपास 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे आणि जर पाऊस असाच सुरू राहिला तर मात्र रस्ते वाहतुकीवर याचा आणखी परिणाम पडू शकतो। प्रज्ञा, सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर जेव्हीएलआर, दादर, माटुंगा, किंग सर्कल, कुर्ला परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। काल रात्रभर पावसानं दमदार हजेरी लावली आहे, जोरदार बॅटिंग केली आणि त्यामुळे रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झालाय। तर काही रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे रेल्वेचा वेग देखील मंदावू शकतो अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। ठाण्यातही पावसाची संततधार सुरू आहे। काल रात्रभर ठाण्यामध्ये पाऊस बरसत होता आणि त्यामुळे रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। खूप मोठी प्रतीक्षा होती या पावसाची आणि अखेर पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। नोकरदार वर्गानं आज घराबाहेर पडत असताना रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीचं वेळापत्रक बघावं आणि मगच घराबाहेर पडावं असं आवाहन केलं जात आहे। कारण रस्त्यांवरती देखील सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तर रेल्वे ट्रॅक्सवर देखील पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि याचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरती होऊ शकतो। पूर्व उपनगर असतील, पश्चिम उपनगर असतील, दोन्ही ठिकाणी जोरदार पाऊस झालाय। त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्ग किंवा पूर्व द्रुतगती मार्गावर देखील वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते अशी शक्यता आहे आणि त्यामुळे या सगळ्याचा अंदाज घेऊन मगच घराबाहेर पडावं असं आवाहन केलं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।